या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर। सोलापुरात एका विवाहित महिलेस गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल राहणार साईबाबा चौक सोलापूर याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात भादवी कलम 498 अ 312 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पीडित महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2023 ते आजपर्यंत आरोपी डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल याने फिर्यादीशी लग्न करून तिचा जाणून बुजून सांभाळ करण्यास दुर्लक्ष करून घरामध्ये कोणतेही प्रापंचिक सामान न देता फिर्यादीच्या मुलास व आई वडिलांना खलास करण्याची धमकी देत शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत पीडित महिलेचा गर्भपात करण्यास भाग पडला म्हणून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल राहणार साईबाबा चौक सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचे नाव आहे। या संदर्भात पीडित महिलेने लोकप्रधान न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे हे करत आहे। तो मला सांगतो की तू कुठेही जा, माझे सगळे आहेत, मी कुठेही गेले की मी तिथे ॲडजस्टमेंट माझं सगळं करून घेतो मी। आणि असेच मलाहीच न सोडून अजून खूप साऱ्या मुलींवरती झालेला आहे असा अन्याय। हा अन्याय परत कुठल्या मुलीवर होऊ नये म्हणून ह्यासाठी मी हा पाऊल उचलते आहे आता। कोणी त्रास दिला तुम्हाला? काय नाव? श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर आहेत ते। कुठे राहायला ते? साईबाबा चौकात। काय त्रास झाला म्हणजे? ते मला माझ्याशी लग्न करून घेतले आणि आता ते आणि मी त्यांच्याकडून मला प्रेग्नन्सी माझी कन्फ्यूज झालेली होती आणि ते त्यांना बेबी गर्ल आहे असं कळालं की ते माझं अबॉर्शन केले आणि आता ते मला म्हणतात की तू कोण आहे मी ओळखत नाही। आणि त्याच्यानंतर मला कळालेलं आहे की हा डॉक्टर अशा खूप साऱ्या मुलींसोबत असंच करतो म्हणून। तुमचं लग्न कसं झालं होतं? कुठं झालं होतं? त्यांच्या घरात झालेलं आहे माझं लग्न। कधी झालं होतं? मेच्या एंडिंगला। कारण त्यांची ऑलरेडी म्हणजे बायको आहे, त्यांची एक बायको असताना होत नाही आहे दुसरा लग्न, तर ते माझ्या घरी येऊन माझ्या आई वडिलांच्या सगळ्या माझ्या पूर्ण फॅमिलीच्या समोर ते मला म्हणजे ही माझी बायको आहे आणि मला हिच्याशी लग्न करायचं आहे। आणि माझे आई वडील विचारले की का तुला करायचं आहे की बायको असताना तू परत का करतोय? तर ते म्हणाले की माझा असं प्रॉपर्टी खूप आहे आणि मला वारस एकच आहे, मला अजून वारस हवं आहे। यानंतर मला माझ्या मम्मी पप्पांना माझ्या सगळ्या फॅमिलीला ते कन्व्हिन्स केले आणि त्यांच्या घरात ते लग्न केले आणि त्याच्यानंतर म्हणाले की ते मी परत तुला म्हणजे जेव्हा त्यांची वाईफचं नाव आहे गीता पिंडीपोल, तिला डिवोर्स देणार आहे मी, तिला डिवोर्स दिला की मी तुला परत थाटामाटात मी तुझ्याशी लग्न करणार सगळ्यांच्या समोर असं ते मला सांगितलेलं आहे। त्यानंतर काय म्हणजे घेतले का घरी घेतलेले? मग माझी 3 महिन्याची प्रेग्नन्सी कन्फ्यूज झालेली तिथे। त्याच्यानंतर त्यांना कळाले की माझ्या पोटात म्हणजे बाळ ही मुलगी आहे, मग त्यासाठी त्याने मला न सांगताच बाळाची म्हणजे वाढीव नाहीत किंवा तिच्या ब्रेनमध्ये अशा काय आहे ह्या हेतूने मला ते 1 वीक मला सारखं मला ते टॉर्च करत होते की तू हे जे आहे ना अबॉर्शन करून घे, तुझ्यासाठीही चांगलं आहे हे, नाहीतर मग तुझा माझा संबंध काही नाही असं मला ते ब्लॅकमेल करत होते सारखं। आणि माझ्या आई वडीलही विचारले त्याला की तुम्ही असं का करते? म्हणलं की ते मला म्हणलं की तुमच्या मुलीच्या म्हणजे जीवालाच घातक आहे ते, त्यासाठी तुम्ही तुमचं मुलीचं जीवन बघताय की हा येणार आहे हा बाळाचं बघताय असं ते माझ्या वडिलांना आणि आईला ते सांगितलेले। आणि माझ्या पप्पांचे फ्रेंड पण होते तिथेच, मग त्यांनी विचारले की ते असंच सांगितले। देन त्याच्यानंतर माझं जेव्हा अबॉर्शन झालं मला बेड रेस्ट सांगितले, मग मी माहेरी होते, मग त्या 2 महिन्याच्या नंतर मी परत ते असेच मला इग्नोर करायचे किंवा माझा नंबर ब्लॉक केला ह्या ह्याच्याने मग मी श्रेयस हॉस्पिटलमध्ये माझं अबॉर्शन झालेलं आहे सर। तिथे मी जाऊन विचारले की तुम्ही असं का केलं आहे? बघ ते श्रेयस डॉक्टर म्हणतात की हे आमच्या आपापसात डॉक्टरांचं आमचं म्हणजे मीटिंग करून आम्ही बोललेलं आहे। बट ठीक आहे सर म्हणलं मी मला म्हणजे तुम्हाला अबॉर्शन केल्यानंतर काही पैसे आपण देतो, बिल पे करतो, ते तुम्ही ऑनलाईन केलेलं की कॅश केलेलं? जर कॅश केलेलं असलं तर रिसिप्ट असतो सर, मला तेवढं ते एक रिसिप्ट द्या म्हणून मी विचारलं। मग ते म्हणतात की मॅडम अशाला आम्ही घेत नाही ऑनलाईन घेत नाही आणि रिसिप्टही करत नाही, आम्ही फक्त कॅश घेतो असं ते बोललेले मला। त्यानंतर काय झालं? म्हणजे घरी घेत नाहीत का तुम्हाला? नाही घरी घेत नाही ते मला अजिबात। तू कोण आहे मी ओळखत नाही आहे तुला। आणि ते आता मला माझ्यावर म्हणजे बाहेरून मला कळून येते आणि आज सकाळपासून इतकेक जणांचे मला असे फोन्स येत आहेत ना, माझा हेडेक मला असे हे झाले, आज मला सकाळपासून त्रास होतोय।
की माझ्या नावावर कोण विचारते काय माहीत नाही, की ही मुलगी मला पैसे विचारते म्हणून असं आहे. कारण मी गुन्हा दाखल केली आहे की मला ते नांदवायला घेऊन गेले पाहिजे परत म्हणून. लग्न झालं होतं ते त्यावेळेस जे लोक उपस्थित होते ते लोक काय म्हणतात? नाही, तेही आहेत ना, माझे आई वडील आहे आणि डॉक्टरांची बहीण महालक्ष्मी एक्कलदेवी हे होते. मग ते काय म्हणतात या संदर्भात? ते त्यांची बहीणच आहे ना, मग ते नाही म्हणत. पण माझे पप्पा माझी आई आणि वडील माझ्यासोबत आहेत. डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांनी काय केलं तुमच्यावर? म्हणजे अत्याचार केला, अन्याय केला? हां. पोलिसात तक्रार दिली का तुम्ही? हो, दिली आहे ना. गेल्या 2 महिन्यापासून मी दिलेले, CP ऑफिसलाही दिलं आहे, ऑनलाईनही मी भरलेला आहे फॉर्म. आणि मी तिथं त्यांना काहीही देऊन मी तिथं त्यांना म्हणजे काय म्हणतात ॲडजस्टमेंट करून घेतो किंवा त्यांचा माझं आपसात म्हणजे मिटून जाईल हे असं त्यांनी मला बोलतं. गेल्या 2 दिवसापासून म्हणजे माझी हे अशीच होत आहे. मी फिरत आहे जेल रोडला, हे अशीच होत आहे. माझी मागणी काही नाही सर, मला ते परत नांदवून घ्यावं. कोण? श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर आहेत. काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं. अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी. गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका. अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका. आमच्या येथे चिकन थाळी, मटण थाळी, जत्रा मटण थाळी, चिकन उकड, मटण उकड आणि गावरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध. सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू. आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड सोलापूर. संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18.